दुपारचं कडक ऊन पडलेलं असतं. दोन आजी गावाकडे दुपारी जेवण करून छान चिंचेच्या झाडाच्या सावलीला गप्पा मारत बसलेल्या असतात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर त्यातील पहिली आजी दुसऱ्या आजीला म्हणते, माझी नात आहे, लग्नाचं वय झाले, एखादा मुलगा आहे का ओळखीचा लग्नासाठी? त्यावर ती दुसरी आजी म्हणते, कसा हवा आहे मुलगा? काय अपेक्षा आहेत तुझ्या नातीच्या? आजी सांगते, हे बघ, माझी नात सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्यामुळे तर ती शहरातच राहणार, म्हणून मुलगा पण शहरातच राहणारा हवा आहे. तो जास्त शिकलेला हवा, त्याचा पगार कमीत कमी 1 लाखाच्या पुढे हवा, स्वतःचा फ्लॅट पाहिजे, त्याला शेतीही पाहिजे, पण ती कधीही गावाला राहणार नाही. त्यावर दुसरी आजी म्हणते, मग शेती कशाला पाहिजे? पहिली आजी म्हणते, अगं, एक प्रॉपर्टी म्हणून फक्त पाहिजे. दुसरी आजी म्हणते, बरं, अजून काय हवं आहे का? पहिली आजी म्हणते, सर्वात महत्वाची तिची अट आहे की त्या मुलाला कोणीही नकोय, त्याला आई वडील बहीण भाऊ कोणतेही नातेवाईक नसले पाहिजेत, तो एकटा असेल तरच ती लग्नासाठी होकार देईल. त्यावर दुसरी आजी म्हणते, हो ना, एक मुलगा माझ्या ओळखीचा, त्याला कोणीही नाही, अगदी तसाच आहे जसा तुमच्या नातीला हवा आहे. हे ऐकून पहिल्या आजीला खूप आनंद होतो. ती बोलते, मग या की घरी घेऊन मुलाला मुलगी बघायला. दुसरी आजी म्हणते, अहो, पण त्याची पण एक अट आहे. हो, पहिली आजी म्हणते, असू द्या हो, कोणतीही, आम्ही आधीच मान्य करतो. जेव्हा दुसरी आजी अट सांगते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती अट अशी असते की मुलालाही कोणी नातेवाईक नकोयत, मुलीलाही कोणी नातेवाईक नकोयत. तुला जर तसा मुलगा हवा असेल तर तुम्ही तुमच्या नातीशी कोणतेही संबंध ठेवू नका, तिच्या लग्नात येऊ नका, तिला कधीही बोलण्याचा प्रयत्न करू नका, जसं काही ती तुमच्यासाठी आणि तुम्ही तिच्यासाठी मेलेत. बघ, विचार करून सांग, मग घरी बोलू का ते मुलाला? त्यावर पहिली आजी म्हणते, असं कुठं असतं का? आम्ही आमच्या लेकराचं लग्न डोळ्यांनी बघणार, तिच्या आनंदात सहभागी होणार. तिला कधी काय अडचण आली तर ती कोठे जाणार? सुखदुःखात आपली माणसं तर सोबत हवीच ना. नवरा कितीही चांगला असला तरी आई वडील पोटच्या गोळ्याला विसरून जातात का? तिला एवढं लहानाचं मोठं करायचं, एवढा जीव लावायचा, तिच्या लहानपणापासूनच्या छोट्या छोट्या गोष्टी कशा विसरायच्या? आणि तू म्हणते की आम्ही तिच्यासाठी मेलो असं समजायचं. कसं शक्य आहे हे? कुटुंब तर पाहिजेच ना आपल्याला सोबत, तरच आनंद आहे. नको आम्हाला असलं स्थळ. त्यावर दुसरी आजी बोलते, जसं तुझ्या नातीसाठी कुटुंब महत्वाचं आहे तसंच त्या मुलासाठी पण आहे ना. त्यावर आणि तुझ्या नातीचं काय? जर आपणच त्यांना कुटुंबाचं महत्व पटवून दिलं नाही तर त्यांना कळणार कसं? आपली माणसं हवीत पण दुसऱ्याची नकोत, असं का? जसं आपली नाती महत्वाची तशी इतरांचीही. हे आजच्या पिढीला आपण समजावून सांगितले पाहिजे. प्रत्येकाने जर तुझ्या नातीसारखा विचार केला तर आपल्याला कधी नात सून येणारच नाहीत, नाहीतर मग आपल्यालाही त्यांना सोडून लांब कुठेतरी राहायला जावं लागेल. पहिल्या आजीलाही या सगळ्या गोष्टी पटतात व तिला वाटते की खरंच आपण कमी पडलो नाती समजवण्यात, व ती दुसऱ्या आजीला सांगते की ती आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल व तिच्या नातीला कुटुंबाचं महत्व पटवून देईल.